सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 63। अजोहम अजरोहम च अनादि निधन स्वयं अविकारश्चिदानंद अणियान महतो महान। मी आत्मा जन्मरहित आहे, मला वृद्धत्व नाही, मला स्वतःला आदि अंत नाही, मी विकाररहित आहे, मी ज्ञानमय आनंदमय आहे, अणुहून लहान व मोठ्याहून मोठा आहे। हे आत्मज्ञान असा आत्मबोध व आत्मप्रचिती गुरुला आल्याने गुरुची दृष्टी दिव्य होते व तीतून कृपा ओसंडत असते। गुरु हा साधकाप्रमाणे आता व्यक्ती राहिलेला नसतो, तर तो शक्तिरूप होतो। वीज ही शक्ती अव्यक्त असते, बल्ब पंखा आदी उपाधींनी व्यक्त होते। जेवढा पॉवरफुल बल्ब तेवढी वीजही जास्त प्रगट होते। तद्वत गुरुची देह मन बुद्धी योगाग्नीत तावून सुलाखून निघून अशीच पॉवर युनिट झालेली असतात। अव्यक्त दिव्य शक्ती धारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आलेले असते। गुरु हा दिव्यतेशी एकरूप झालेला असतो। गुरु आत्मरूप होतो। आत्म्याचे वर्णन म्हणजे पर्यायाने गुरुरूप शक्तीचेच वर्णन हा श्लोक करीत आहे। इतर व्यक्तींप्रमाणे गुरु हा देहधारी असला तरी व्यक्तीचे गुणधर्म गुरुला लागू करू नयेत। आत्मधर्म हा गुरुचा स्वधर्म होतो। मी देह या भावनेच्या जन्माविरहित गुरु असतो। जरा वृद्धत्व ह्यावर कुंडलिनी योग प्राप्तीने गुरुने विजय मिळवलेला असतो। गुरुला आदि अंत विकार ह्या अर्थी नसतात। गुरु म्हणजे केवळ ज्ञानाचा आनंदाचा साठा झालेला असतो। गुरु पॉवर हाऊस बनतो जणू। सर्वात लहान व सर्वात महान अशी ही गुरुची शक्ती रूप घेऊन सर्वत्र संचार करू शकते व त्यामुळे सर्वांना व्यापून राहते। गुरु ही सामान्य व्यक्ती समजू नये, तर गुरु ही आत्मशक्ती समजावी, असे हा श्लोक सांगतो। सद्गुरुनाथ महाराज की जय।